सविस्तर बातमी पाहूयात। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पूजा झोळेंनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। यात ते एका बड्या नेत्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत। या नेत्यावर हाके यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। मात्र हाके यांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे अद्याप अस्पष्ट आहे। त्याला आपल्या मागे फरक व्हायला लागला। पण तिथे कसं आहे, त्याच्यावर हाई यंत्रणा, त्याच्यावर हाय संघटना, मग ती मीडिया हँडल करणं, मग ते मोठा स्टेज डेकोरम देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं चालत नाही। पब्लिक मॉब क्राऊड तो म्हणला आंदोलन करायचं नाही। मी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी GR फाडावा, होळी करावी, रस्त्यावर उतरावं, निवेदन द्यावं ना, काय करायचं नाही म्हणून माझ्या उपस्थितीत म्हणला ना, आंदोलन थांबवा। स्टेजवरच होतो ना मी, पण आंदोलन थांबवा। बरं, हा मुख्यमंत्र्यांना, दोन उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलाय, घेऊन कुणाला गेलाय? स्वतः आणि स्वतःचा पुतणी आणि स्वतःचा पोरगा, तिघ जण, हे तिघ जण आणि ते तिघ जण, आणि सगळेच सांगतोय ते तिघ जण होते, आम्ही तिघ जण होतो। लय मला खटकलं होतं ते वाक्य, पण आता जाऊ दे म्हणलं। आपल्याला फक्त करणार, फक्त मला असा अंदाज आहे, फक्त करणार आपल्याला राहू शकतो देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि बावनकुळे। दरम्यान या व्हिडिओनंतर लक्ष्मण हाकेंनी स्पष्टीकरण दिलंय। ओबीसी मध्ये फूट पडण्याचा डाव असल्याचं हाकेंनी म्हटलंय। बघा, हा व्हिडिओ मुळात डब केलेला आहे। हा व्हिडिओ कट पेस्ट केलेला आहे। सलग व्हिडिओ असता तर सलग भूमिका लक्ष्मण हाकेंनी मांडली असती। मुळात ओबीसीमध्ये फूट पाडणं, लक्ष्मण हाकेला डॅमेज करणं, हे प्रयत्न गेल्या दोन वर्षापासून चालू आहेत। पण लक्ष्मण हाके कुणाच्याही बापाला भीत नाही, घाबरत नाही। ओबीसींच्या प्रश्नावर तो भांडतोय, लढतोय। लक्ष्मण हाकेला अडवायचं कसं? कधी गाड्या फोडल्या जातात, कधी सभेमध्ये माणसं घुसतात, कधी महिलांना अंगावर सोडलं जातं, कधी दारू पिल्याचे आरोप केले जातात। अरे, लक्ष्मण हाके असल्या चिल्लर चाळ्यांना घाबरणारा लक्ष्मण हाके नाही।